श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. यंदा 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी आलेली आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी काही गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नसतात. तर या गोष्टी कोणत्या आहे की ज्याच्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा नाराज होते, तर त्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आपण या दिवशी उपवास तर करतोच. या दिवशी उपवास केल्याने जन्मोजन्मीची पापे धुतली जातात. मात्र एकादशीच्या दिवशी जर काही गोष्टी चुकून आपल्या हातून घडल्या तर माता लक्ष्मीचा कोप होतो. माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्याला त्याचे भोग जे आहेत ते भोगावे लागतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये देवउठणी एकादशीला खूप सारं महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे आपण पूजा करायची आहे. यामुळे मागील जन्माचे पाप धुतले जातात. यंदा देवउठणी एकादशी आपण 12 नोव्हेंबरला साजरी करणार आहोत. परंतु एकादशीचा जो दिवस आहे तो 11 नोव्हेंबरला सुरू होतो. पण उगवत्या सूर्यानुसार किंवा उदय तिथीनुसार आपण 12 नोव्हेंबरला देवउठणी एकादशी साजरी करणार आहोत. या दिवशी आपल्या देवघरातील देव जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे. सर्वच देवांना आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर भगवान विष्णू असतील तर त्यांची विशेष पूजा आपल्याला करायची आहे. भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्ण आहे ते सुद्धा भगवान विष्णूंचं एक स्वरूप आहे. किंवा मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपण पूजा करू शकतो. आपण भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारा रंग म्हणजे पिवळा. असं पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अंथरायचं आहे. सकाळी लवकर उठा, आंघोळ करा, त्याच्यानंतर देवपूजा करायची आहे. तर आपल्याला पिवळ्या रंगाचं वस्त्र जे आहे ते अंथरायचं आहे. याच्यावरती तुमच्या घरामध्ये भगवान विष्णू स्वरूपामध्ये जी पण मूर्ती असेल किंवा जो पण फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता आणि त्यांची यथासांग अशी पूजा करू शकता. या दिवशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारा चंदनाचा टीका जो आहे तो त्यांच्या कपाळावरती आपल्याला लावायचा आहे. या दिवशी आपण व्रत करत असतो. या दिवशी चुकूनही आपल्याला काही गोष्टी खायच्या नाही. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट येते तो म्हणजे मांसाहार. मांसाहार आपल्याला करायचा नाही. दुसरी गोष्ट येते ती म्हणजे या दिवशी आपल्याला कांदा लसूण खायचा नाही. त्याचबरोबर या दिवशी राग, हिंसा, चोरी या गोष्टी ज्या आहेत आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी आपण भगवान विष्णूंची यथासांग अशी पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारे तुळशीपत्र, तर हे तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. तुम्ही भगवान विष्णूंना एकच तुळशीपत्र हजार वेळा अर्पण करत करत विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. जर तुम्ही असं पठण केलं तर तुम्हाला खूप जास्त पुण्य त्याचं मिळून जातं. तुमच्या मनातील कठीणात कठीण इच्छासुद्धा या उपायामुळे पूर्ण होतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, देवउठणी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशीपत्र जे आहे ते तोडू शकत नाही. म्हणूनच तुम्ही अगोदरच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे ते तोडून ठेवा. जर तुम्हाला तुळशीपत्र मिळाले नाही तर तुम्ही तुळशीच्या खाली जे पडलेले तुळशीपत्र असतात तर ते तुळशीपत्र उचलून स्वच्छ करून तुम्ही ते घेऊ शकता. पण एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे ते तोडायचे नाही. तुळशीला हात लावायचा नाही. तुळशीला पाणीसुद्धा अर्पण करायचं नाही. पाणी का अर्पण करायचं नाही तर या दिवशी तुळशीचा सुद्धा भगवान विष्णूंसाठी उपवास असतो. त्याच्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करत नाही. दिवसभर तुळस तशीच राहते. जसा आपला उपवास असतो त्याच पद्धतीने तुळशीचा सुद्धा उपवास असतो भगवान विष्णूंसाठी. भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती तुळस. म्हणून आपण तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे. शक्य असेल तर जास्तीत जास्त 1000 तुळशीपत्र जे आहे ते तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता. या दिवशी आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी आपल्याला विड्याचं पान खायचं नाही. वास्तविक विड्याच्या पानाचं सेवन केल्याने माणसाच्या मनातील रजोगुणाची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे देवशयनी एकादशीच्या दिवशी पान खाण्यास मनाई आहे. देवउठणी एकादशीच्या दिवशी महिलांनी चुकूनही केस धुवू नये. या दिवशी नखे कापणं देखील अशुभ मानलं जातं. यामुळे दोष येतो आणि आपल्या प्रगतीमध्ये खूप अडथळे येऊ शकतात. म्हणून एकादशीला महिलांनी चुकूनही केस धुवू नका. जर तुमचा मासिक धर्म असेल, 5वा दिवस असेल आणि तुम्हाला पूजा करायची असेल, तुम्हाला केस धुणं महत्त्वाचंच वाटत असेल तर या दिवशी तुम्ही थोडंसं दूध पाण्यामध्ये टाकून केस धुवू शकता. पण ज्या महिलांचा असा काही प्रॉब्लेम नाही तर त्यांनी या दिवशी चुकूनही केस धुवू नका. एकादशीला तुळशी मातासुद्धा व्रत करते. या दिवशी तुळशी मातेला जल अर्पण करू नका. तुळशीची पाने तोडू नका. पूजेत तुटलेली पाने वापरली तर तरीसुद्धा चालतं, म्हणजे खाली पडलेली पाने वापरली तरीसुद्धा चालतं. देवउठणी एकादशीला महिलांनी
पितळेच्या भांड्यामधील अन्न खाऊ नये, इतरांच्या घरचं अन्न सुद्धा खाऊ नये, तसेच कोणाकडून खाद्यपदार्थ उधार घेऊन किंवा मागून खाऊ नये. महिलांनीच नाही तर पुरुषांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. परंतु या दिवशी एखादी व्यक्ती तुम्हाला जर अन्न ग्रहण करण्यासाठी आग्रह करत असेल किंवा तुमच्यासाठी अन्न देत असेल तर तुम्ही ते स्वीकारू शकता. या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. केळी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, म्हणून भगवान विष्णूंना या दिवशी केळी नक्की अर्पण करा. 1 डझन केळी अर्पण करू शकता, 2 केळी अर्पण करू शकता, 1 केळ सुद्धा अर्पण करू शकता. त्याचबरोबर उपवास असेल तर तुम्ही या दिवशी केळ हे आवर्जून खाऊ शकता. त्याचबरोबर आपला उपवास आहे, आपण हे व्रत करत आहोत, म्हणून आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र सुद्धा परिधान करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही देवउठणी एकादशीची पूजा जी आहे किंवा व्रत जे आहे ते संपूर्ण करायचं आहे. तर त्याचबरोबर हे व्रत जे आहे ते आपलं दुसऱ्या दिवशी संपतं किंवा दुसऱ्या दिवशी हा उपवास सुटतो. तर दुसऱ्या दिवशी आपण हा उपवास सोडायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोनही वेळेस आपल्याला हा उपवास जो आहे तो असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. हे व्रत करत असताना कांदा, लसूण, मांसाहार, तामसिक पदार्थ खाल्ले जाणार नाही याचा आपल्याला भान ठेवायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणत्याही प्रकारची हिंसा आपल्या हातून होणार नाही. कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांना, माणसांना किंवा कुणालाही दुखवलं जाणार नाही. ही गोष्ट आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायची आहे. देवतांना सुद्धा एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि देवतांचा एकादशीच्या दिवशी उपवास मोडू नये म्हणून तुम्ही बिना उपवासाचे जे पदार्थ आहे ते देवतांना अर्पण करू शकत नाही. म्हणून या दिवशी तुम्ही कढी साखर, केळी, फळं, दूध अशा गोष्टी ज्या आहेत त्या देवी देवतांना अर्पण करू शकता. पण कोणतेही आपले खाण्यापिण्याचे पदार्थ आहेत जे उपवासाला चालत नाही असे पदार्थ तुम्ही देवतांना सुद्धा अर्पण करू शकत नाही. आपल्या देवघरातील देव जे आहे ते एकादशीला स्वच्छ करण्याचं मोठं महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुम्ही दही आणि थोडीशी हळद घेऊन आपल्या देवघरातील देवतांना स्वच्छ करू शकता. देवतांची छान अशी पूजा सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती संपन्न करायची आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.